नमस्कार. विज्ञानयात्री टनाका कोइची यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री टनाका कोइची हे प्रसिद्ध जपानी विद्युत अभियंता आणि नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक आहेत. टनाका कोइची यांना जॉन बेनेट फेन आणि कुर्ट उथ्रिच यांच्यासोबत मास स्पेक्ट्रोमेट्रिक ॲनालिसिस ऑफ द बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स या शीर्षकांतर्गत अपूर्व जैवरासायनशास्त्रीय पद्धत आणि संशोधन कार्य यासाठी सन 2002 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जॉन बेनेट फेन हे प्रसिद्ध अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांना इलेक्ट्रोस्प्रे आयनीकरण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सन 2002चा रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. जैविक रेणूंच्या जसे की प्रथिने वस्तुमान मोजण्यासाठी मास स्पेक्ट्रोफोटोमेट्री त्यांनी हे तंत्र शोधले, ज्यामुळे वैद्यकीय संशोधन आणि औषध निर्मिती सोपी झाली. इलेक्ट्रोस्प्रे आयनीकरण हे मास स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमधील एक तंत्र आहे, ज्यामध्ये उच्च व्होल्टेज वापरून द्रवाचे बाष्पानुरूप एरोसोल करून आयन तयार केले जातात. हे विशेषतः मोठ्या रेणूसाठी मॅक्रोमॉलिक्युल्ससाठी वापरले जाते. द्रव रूपातील नमुन्याचे गॅस फेज आयनामध्ये रूपांतर करण्याची पद्धत या तंत्रामुळे रेणूचे तुकडे न करता सॉफ्ट आयोनायझेशन सहज आयनीकरण करता येते. या तंत्राचा वापर बायोकेमिस्ट्री आणि औषध निर्माण शास्त्रामध्ये मोठ्या रेणूंच्या विश्लेषणासाठी होतो. कुर्ट उथ्रिच हे प्रसिद्ध स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि बायोफिजिस्ट आहेत. त्यांना जैविक रेणूंच्या अभ्यासासाठी परमाणु चुंबकीय अनुनाद न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनान्स पद्धती विकसित केल्याबद्दल सन 2002चे रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनान्स NMR स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून द्रावातील बायोमॉलिक्युल्स त्रिआयामी संरचनेचा अभ्यास केला. त्यांना 2002मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले. मास स्पेक्ट्रोमेट्री हे एक विश्लेषणात्मक तंत्र आहे, जे सेंद्रिय आणि अजैविक संयुगांच्या आण्विक संरचनेबद्दल माहिती प्रदान करते आणि अभ्यासकाला मिश्रणातील भिन्न घटकांची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन ओळखण्यासाठी आणि मोजण्यास सक्षम करते. तपासाधीन नमुन्यावर इलेक्ट्रॉनच्या बीमचा भडीमार केला जातो, ज्यामुळे आयनिक रेणू किंवा मूळ यौगिक कंपाऊंड याचे आयनिक तुकडे तयार होतात, जे त्यांच्या वस्तुमानानुसार चार्ज गुणोत्तर रेशो यासाठी वेगळे केले जातात. डिटेक्टरद्वारे गोळा केले जातात आणि शोधले जातात. अशा प्रकारे प्राप्त झालेले मास स्पेक्ट्रम म्हणून ओळखले जाते. आलेखासाठी विविध वस्तुमान धारक उपउत्पादन यांचे मास स्पेक्ट्रम हे एक्स अक्षावर घेतात. वाय अक्षाकरिता विविध वस्तुमान धारक उपउत्पादन यांचे मास स्पेक्ट्रम आणि त्यांच्या सापेक्ष विपुलतेचे वस्तुमानाचे विद्युतभार किंवा चार्ज यांचे गुणोत्तर घेतात. या आलेखाद्वारे आयनिक रेणू किंवा मूळ यौगिकांच्या कंपाऊंडच्या संहती कॉन्सन्ट्रेशन संदर्भात अंदाज बांधता येतो. वायू क्रोमॅटोग्राफीसह मास स्पेक्ट्रोमेट्री हे पर्यावरणीय नमुन्यांच्या विश्लेषणासाठी अतिशय शक्तिशाली साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. गॅस क्रोमॅटोग्राफीद्वारे विभक्त केलेले मिश्रणाचे घटक मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये सादर केले जातात आणि त्यांची ओळख, संहती, कॉन्सन्ट्रेशन आणि रासायनिक स्वरूपाबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करतात. हे तंत्र काही नॅनोग्राम इतके लहान नमुने हाताळू शकते आणि नमुन्यातील घटकाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती निर्माण करू शकते. मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला मास स्पेक्ट्रोमीटर असे म्हणतात. हे एक अतिशय जटिल आणि महाग साधन आहे. हे एका साध्या तत्त्वावर कार्य करते. उदाहरणार्थ M या रेणूवर इलेक्ट्रॉनचा भडीमार होतो. येथे V हा च्या वस्तुमानाच्या कणाचा वेग आहे आणि E हा त्यावरील विद्युतभार असल्यास V या कणाला गती देण्यासाठी लागू केलेला विद्युतदाब व्होल्टेज आहे. सर्व कण समान विद्युतदाब व्होल्टेज लागू करून प्रवेगित केले गेले आहेत, म्हणून त्यांच्याकडे समान ऊर्जा असणे आवश्यक आहे. परंतु या कणांचे वस्तुमान कण ते कण वेगळे होते. हे सूचित करते की वेग देखील अशा प्रकारे बदलला पाहिजे की त्यांचे मूल्य स्थिर राहील. प्रथिने आणि इतर जैव रासायनिक संयुगांच्या विशेषतः मॅक्रोमॉलिक्युलच्या वस्तुमान
स्पेक्ट्रोमेट्री विश्लेषणासाठी विश्लेषक आयनीकृत आणि लेसर विकिरण पद्धतीने बाष्पीकरण करणे आवश्यक आहे. जैव रासायनिक संयुग विशेषतः मॅक्रोमॉलिक्यूल यावर तीव्र लेसर पल्सच्या थेट विकिरणामुळे जैव रासायनिक संयुग विशेषतः मॅक्रोमॉलिक्यूल याचे सूक्ष्म तुकडे होतात, त्याची रचना नष्ट होते. टनाका कोइची यांचा जन्मदिनांक 3 ऑगस्ट 1959 रोजी जपान देशातील टोयामा या शहरात झाला. शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेचे पदवी शिक्षण तोहोकू विद्यापीठ येथे पूर्ण झाले. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेतल्या पदवी शिक्षणानंतर टनाका कोइकी यांनी क्योटो येथील शिमदझू कॉर्पोरेशन या वैज्ञानिक उपकरण निर्मितीच्या कारखान्यात रुजू झाले. सन 1985 सालच्या टनाका कोइची यांच्या संशोधन कार्यातून ग्लिसरॉलमध्ये अतिसूक्ष्म धातू पावडरचे मिश्रण मॅट्रिक्स या भूमिकेसाठी वापरल्यास विश्लेषक जैव रासायनिक संयुग त्याची रचना न गमावता आयनीकरण केले जाऊ शकते आणि त्याची रचना स्थिर राहू शकते अशा आशयाचे निष्कर्ष निघाले. टनाका कोइची यांच्या संशोधन कार्यातील हे निष्कर्ष सन 1985 पेटंट अर्ज दाखल करण्याकरता वापरण्यात आले. मे 1987 क्योटो येथील मास स्पेक्ट्रोमेट्री सोसायटी ऑफ जपान या संस्थेच्या वार्षिक परिषदेत टनाका कोइची यांच्या पेटंट अर्जाचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला. ग्लिसरॉलमध्ये सूक्ष्म धातू पावडरचे मिश्रण मॅट्रिक्स या भूमिकेसाठी वापरल्यास विश्लेषक जैवरासायनिक संयुग त्याची रचना न गमावता आयनीकरण केले जाऊ शकते आणि त्याची रचना स्थिर राहू शकते. टनाका कोइची यांच्या संशोधन कार्यातील पेटंट धारण केलेले हे निष्कर्ष सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन SLD या शीर्षकांतर्गत ओळखले गेले. फ्रान्झ हिलेनकॅम्प आणि मायकेल कारस या दोन वैज्ञानिकांनी मॅट्रिक्स या भूमिकेसाठी लहान सेंद्रिय संयुगांच्या उपयोजनेतून उच्च संवेदनशीलतेसह मॅट्रिक्स असिस्टेड लेसर डिसॉर्प्शन आयनीकरण MALDI या शीर्षकांतर्गत एक पद्धत नोंदवली होती. फ्रान्झ हिलेनकॅम्प आणि मायकेल कारस या दोन वैज्ञानिकांच्या योगदानाची सुद्धा दखल घेतलीच पाहिजे असे अनेक वैज्ञानिकांचे मत होते. नोबेल पुरस्कार समितीने फ्रान्झ हिलेनकॅम्प व मायकेल कारस यांच्या मॅट्रिक्स असिस्टेड लेसर डिसॉर्प्शन आयनीकरण MALDI आणि टनाका कोइची यांच्या सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन SLD पद्धतीची तौलनिक अभ्यास केला. नोबेल पुरस्कार समितीने मॅट्रिक्स असिस्टेड लेसर डिसॉर्प्शन आयनीकरण आणि सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन या दोन पद्धतीमध्ये एकच आणि महत्त्वपूर्ण फरक असल्याचे वैज्ञानिक जगासमोर मांडले. मॅट्रिक्स असिस्टेड लेसर डिसॉर्प्शन आयनीकरण ही पद्धत प्रथिनांच्या आयनीकरणासाठी वापरता येत नाही. सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन ही पद्धत प्रथिनांच्या आयनीकरणासाठी वापरता येते. हे एकमेव आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य धारण करत असणाऱ्या टनाका कोइची यांच्या संशोधन कार्यातील सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन सन 2002 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरले. कोइची टनाका हे प्रसिद्ध जपानी विद्युत अभियंता आणि नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक आहेत. जैविक रेणूंच्या वस्तुमान वर्णपटमितीय म्हणजे मास स्पेक्ट्रोमेट्री विश्लेषणासाठी नवीन पद्धत शोधल्याबद्दल त्यांना सन 2002चा रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी प्रथिनासारख्या मोठ्या जैविक रेणूंचे नमुने न तुटता वायू स्वरूपात बदलण्यासाठी सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन हे तंत्र विकसित केले. सन 2002 जॉन बेनेट फेन आणि कुर्ट उथ्रिच यांच्यासह त्यांना रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक मिळाले. सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शन ही एक वैज्ञानिक तंत्रज्ञान पद्धत आहे जी प्रथिनासारख्या मोठ्या आणि नाजूक रेणूंचे रासायनिक बंध न तोडता त्यांचे आयनीकरण करण्यासाठी वापरले जाते. कमी नुकसान, सुरक्षित आयनीकरण आणि मोठे रेणू हे सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शनची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये लेसर ऊर्जेचा वापर करून रेणूंना न तुटता बाष्पीभवन केले जाते. रासायनिक बंध कायम राहतात ज्यामुळे रेणूंचे तुकडे होत नाहीत. प्रथिने, पेप्टाइड आणि बहुपक्षीय जैव रेणू तपासण्यासाठी उपयुक्त म्हणून हे तंत्र ओळखले जाते. प्रथिनांची रचना आणि वजन मोजण्यासाठी मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये वापर आणि नवीन औषधांच्या विश्लेषणासाठी या जैव संशोधन कार्य यासाठी सॉफ्ट लेसर डिसॉर्प्शनचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री कोइची टनाका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.